अजून किती वेळ यार, कधी येणार आहे ही बाई? झोप येते मला. मला आज रात्रीचं CCTV फुटेज पाहिजे. ठीक आहे मॅडम, देतो. तनया, हां अगं यांचा वेगळा डबा भरलायस ना ग? हो हो आई, रेडी आहे. बघ, गोळ्या ठेवल्यास ना? हो. ते शिऱ्याचं भांड तसंच मध्ये राहू दे, आकाशला दिसेल म्हणजे. अरे वा, काय खवंग वास सुटलाय. काय ग जयश्री, काय केलंस काय? बाबा, आईने आज शिरा केलाय. ओ, बघा, एक घास खाऊ देत, त्याचा सगळा राग कसा पळून जातोय ते. चांगलंय, असंच होऊ दे. आले चिरंजीव. आकाश, निघालास? हो. ये ना जरा. का? ये ना, बैस. काय झालंय? वा, खूप दिवसांनी बनवलंयस ना? हॉस्पिटलमधून तू आल्यापासून काहीच गोडाधोडाचं झालं नव्हतं ना. आज माझ्या हाताने भरवणार आहे तुला. एक मिनिट आहे. वसुंधरा, वसुंधरा, वसुंधराने येऊ दे, मग सगळे एकत्रच खाऊ. तू मुद्दामून करतोयस का? काय? तुला माहिती आहे आकाश, हे वसुंधरासाठी नाहीये. ती या घरामध्ये पाणी सुद्धा पिऊ शकणार नाही. हा शिरा तुझ्यासाठी केलाय, तोच खायचास. नकोय मला. अरे दादा, असं काय करतोस? आईंनी किती प्रेमाने केलाय तुझ्यासाठी. असेल, पण जोपर्यंत वसुंधरांना खायला मिळणार नाही तोपर्यंत मी पण खाणार नाही. अहो, मी काय म्हणते, तुम्ही असं काय करतोयस तू? आता तिच्या पुढे तुला तुझ्या आईचं प्रेम पण दिसत नाहीये का? कसली शिक्षा देतोयस मला? आई, मी असं काही करत नाही. मला सुद्धा असे रोज रोज वाद झालेले नाही आवडत. नको ना वाद घालू, खा ना थोडा तरी. मी खूप प्रेमाने केलाय रे. ठीक आहे, वसुंधरांनी खाल्लेलं तुला चालणार आहे ना? ओके, मी पण नाही खाणार. चला निघतो. हे काय, तुमचं हे सुरूच राहील. मी आपल्या कामाला जातो. बाबा बाबा बाबा, थांबा ना, मी पण निघतो. मी ड्रॉप करतो तुम्हाला. नाही नको, मी जाईन आपला आपला. नाहीतरी तू आमचं ऐकतोस कुठे? चल जयश्री. मी पण येतो. अहो, वसुंधरा प्लीज, मला समजवू नका आता. बरं, मला आईबाबांकडे सोडता का प्लीज? चला. आई, प्लीज तुम्ही वाईट नका ना वाटून घेऊ. तुम्हाला माहिती आहे ना दादावर कुणाचा इन्फ्लुएन्स आहे. तू काय हे सगळं स्वतःच्या मनाने नाही करत आहे. हा मुलगा जर असा वागणार असेल ना, तर येऊ दे त्या वसुंधराला किचन मध्ये, करू दे काय करायचं ते. पण माझ्या मुलाला उपाशी ठेवू नको. काय हो आई, असं कसं? ही मग ती हळूहळू अख्ख्या घरावर राज्य करेल. अगं, पण माझा आकाश उपाशी राहिलेला नाही ना चालणार मला. काही असू दे, मला माझा मुलगा नीट राहायला हवाय. बाकीचं सगळं देव बघून घे.
आई म्हातारी किती इमोशनल व्हावं हे लिमिट आहे की नाही काय करू काय करू काय करू मलाच विचारते बोल बच्चा, काय न्यूज? मम्मा बॅड न्यूज आहे यार. What? तू म्हणाली होती तसंच होतंय. म्हणजे ही आई बस इमोशनल झाली का म्हातारी. अरे तो आकाश दादा म्हणाला की वसुंधराला जेवायला नाही मिळालं तर तोही नाही जेवणार. ऐकून रडायला लागली स्टुपिड म्हातारी. आणि काय केलं माहिती तिने वसुंधराला किचन मध्ये यायची परमिशन दिली. म्हणाली की त्यापेक्षा येऊ दे वसुंधराला किचन मध्ये. मग की सटकली ना माझी हिच्यावर. अरे आता किचन मध्ये आली हळूहळू तुला माहिती आहे ना ती. आधी श्वास घे, शांत हो बरं आधी, शांत हो. पण मग आता काय करायचंय मम्मा. आता काहीही करायचं नाही. आपला प्लॅन ऑलरेडी एक्झिक्यूट झालाय. आणि काय होईल, ती वसुंधरा पुन्हा किचन मध्ये काम करायला लागेल, इतकंच ना. करू देत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवता नाही, आपल्याला जे हवंय तेच होणार आहे. मम्मा आर यू शुअर. 100%. फक्त एक काम करायचं, त्या वसुंधरावर बारीक लक्ष ठेवायचं. ओके ओके चल, मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. ठीक आहे बाय. आई ही तुमची कॉफी. नकोय ग मला काही. चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. आकाश परत यायची वेळ टळून गेली, अजून पत्ता नाहीये त्याचा. भाऊजी काय पहिल्यांदा लेट येत आहे का. येतील. तू जरा फोन लावून बघ ना त्याला. ठीक आहे फोन आणते मी. एक्सक्यूज मी मॅम, प्लॉट नंबर 608 हाच आहे का. हा तुमचं पार्सल आणलं होतं. नाही, आम्ही कुठली ऑर्डर नव्हती केली. पण ॲड्रेस तर हाच दिलाय. पण आम्ही काही मागवलं नाहीये. हा काय पार्सल आहे बघायला मिळेल का. एक काय दुसऱ्यांची गोष्ट आहे ती. नाही हो. तुम्ही असं करा, आमच्या वॉचमनला विचारा, तो तुम्हाला करेक्ट पत्ता सांगेल. हा या. आला ग. बघा आले ना भाऊजी. उगाच टेन्शन घेता तुम्ही पण. आता हा भाऊजींना कशाला पत्ता विचारतोय. सांगितलं ना आपण. येस सर जरा ॲड्रेस सांगताय का. शुअर. हे तुमचा प्लॉट नंबरच चुकलाय. एक काम करा, तुम्ही इथून सरळ आकाश 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 तू ठीक आहे. तुझ्या जीवाला काय आकाश झालं. लवकर जाऊ ना. चला तुम्ही लागली नाही ना. भाऊजी नका बघू तिथे बसा तुम्ही. बस 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 बस. ठीक आहेस ना. भाऊजी याआधी कधी तुम्ही त्या माणसाला बघितलं होतं का. गुरुजींनी वॉर्निंग दिली होती आपल्याला. तू विषयाची परीक्षा घेतलीस आकाश. आता ग्रहांचा कोप होणार. प्लीज, माझा विश्वास नाहीये या सगळ्या गोष्टींवर. अरे असं कसं म्हणतोस तू. आपल्या डोळ्यासमोरच घडलंय ना सगळं. दुसऱ्यांदा हल्ला झालाय तुझ्यावर.
तेही तुझ्या स्वतःच्या घरात सगळ्यांच्या समोर. तरी तुझा विश्वास नाहीये. काय म्हणायचं काय यावर आम्ही? भाऊजी हे बघा, मला इतके दिवस खरं नव्हतं वाटत, पण आता खरं वाटायला लागलंय मला. वसुंधरा जेव्हा या घरातनं गेली होती ना, त्याच वेळी तुम्हाला शुद्ध आली होती. आणि आता ती परत आली आहे, तर तुमच्यावर असा आता तरी विश्वास ठेव रे आकाश. तिच्यापासून तुझ्या जीवाला धोका आहे, कळत कसं नाहीये तुला? ती आई आहे तुझी, 9 महिने पोटात सांभाळलंय तुला. तू मला डावलून त्या परक्या मुलीवर विश्वास ठेवतोस. तुझा जीव घेऊनच तिला शांती मिळेल बघ. ऐकणार नाही ती. मी हात जोडते तुझ्या पुढे. आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढतो. आई प्लीज, तुम्ही हात नका सोड. आकाशराव, मी तुम्हाला असं नाही बघू शकत. माझ्या जाण्याने जर तुम्ही खरंच सुरक्षित राहणार असाल तर मी खरंच निघून जाईन. निघ जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. तुम्ही कुठेच जायचं नाहीये. अरे तू काय झालंय काय तुम्हा सगळ्यांना? आई, तुला खरंच असं वाटतंय की वसुंधरा माझ्या जीवावर उठल्यात? तेच खरंय. ठीक, मला जुन्या कडवट आठवणी काढायच्या नव्हत्या, पण तुम्ही दुसरा कुठलाही पर्याय सोडला नाही. तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे की माझ्यावर संकट येण्याची ही काही पहिली वेळ नाही. पूर्वी सुद्धा निराश होऊन मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आठवत आहे ना? त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे आई. कारण तेव्हा वसुंधरा माझ्या आयुष्यातच नव्हत्या. म्हणजेच माझ्यावर येणाऱ्या संकटांची त्यांचा काहीही संबंध नाहीये. इनफॅक्ट वसुंधरा माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मला परत जगावं असं वाटायला लागलं. वसुंधरा आणि बडीमुळे माझं पूर्ण आयुष्य पलटून गेलं. हे सगळं दिसत नाहीये का तुम्हाला? आई, आज जर मी इथे जिवंत राहतो फक्त आणि फक्त वसुंधरांमुळे. हो, तुम्हाला तर त्यांचे आभार मानले पाहिजेत. भाऊजी, पण आपली फसवणूक केली आहे तिने. तिला कसं माफ करायचं आपण? फसवणूक नाही का? काही दिवसांपूर्वी बाबांना हार्ट अटॅक आलेला, लक्षात आहे ना? तेव्हा या वसुंधरांमुळेच त्यांचा जीव वाचला होता. काय झालं, विसरलात सगळे? तेव्हा बाबा जीवनदायिनी आणि अजून काय काय असं म्हणाले होते, त्याला सगळं विसरलात तुम्ही? आणि आता सुद्धा जे काही घडलंय ना, तर तुमच्या लॉजिकच्या प्रमाणे तर मला मरायला हवं होतं. मेलो का? नाही मेलो ना, कारण त्या माणसाची बंदूक फायरच झाली नाही. तुम्ही सगळे वसुंधरा माझ्या जीवावर उठलेली असं म्हणताय, तर मी म्हणतो की मी आज जिवंत ना तर फक्त आणि फक्त वसुंधरांमुळे. आणि जर तुम्हाला माझी थोडी जरी काळजी असेल ना, तर प्लीज त्यांना दोष देणं बंद करा आणि माझ्यावर स्वतः हल्ला कोण करताय हे शोधण्यात जास्त फोकस करा. आकाश, आई, तो हल्लेखोर पकडला गेलाय. आता आपल्याला लवकरच कळेल हे सगळं कोण आणि का करतंय. पोलीस किती वाजता येतो म्हणाले? ते सकाळीच येणार होते. काल जो हल्लेखोर पकडला गेला होता ना, त्यांनी पोलिसांना काही माहिती दिली आहे ते सांगण्यासाठीच ते येणार होते. तेव्हा ना यायला हवे होते. आकाश, तू कुठे चाललास? ऑफिसला. कमाल करतोयस तू. कालच तुझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय, अजून तुझ्या जीवावरचा धोका टळलेला नाहीये. जीवापेक्षा काम महत्वाचं आहे का? आई, तसं काही नाही. शिवाय तू माणूस पकडला गेलाय, राईट? डोंट वरी, काही होणार नाही. आकाश, थँक गॉड तू बरा आहेस. अरे किती घाबरले होते माहितीये मी. जयू, अगं तन्याने आज सकाळी मला सांगितलं
की ह्याच्यावर घरीच जीवघेणा हल्ला झाला म्हणून. खरं सांगते ग, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तडक निघून आले खरंच. मावशी काहीही झालेलं नाही मला, आणि ज्या माणसाने माझ्यावर हल्ला केला होता तो पकडला गेला. मला मान्य आहे तो पकडला गेलाय आकाश. अरे पण तो कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. बॉस कुणीतरी वेगळंच असेल ना. नाही 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 नाही, मला काय वाटतं माहितीये का आकाश, की तू आता सावध असायला पाहिजेस. कोणावर विश्वास ठेवतोयस, कुणाला जवळ करतोयस, याचा नीट विचार करायला हवा असं मला वाटतं. ठाकूर, हा या इन्स्पेक्टर, तुमचीच वाट बघत होतो. या. इन्स्पेक्टर, तो हल्लेखोर काही बोलला का? रात्रभर त्याला ग्रिल करावं लागलं. हा पण नंतर बोलला, आणि आता मला कळलंय की त्याने मिस्टर ठाकूरांवरती कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केलेला. कुणाच्या सांगण्यावरून? नाही म्हणजे आमच्या ओळखीची व्यक्ती आहे का ती? सांगावं लवकर, धीर धरवत नाही आता. दुर्दैवानं ती व्यक्ती तुमच्या घरातलीच आहे. कोण? वसुंधरा ठाकूर. वसुंधरा ठाकूर. वसुंधरा ठाकूर. तुम्हीच तुमच्या नवऱ्याला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला होता? मला माहिती होतं माझ्या आकाशच्या जीवावर उठणारी ती ही. आई 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 प्लीज प्लीज शांत हो. सर ऐका ना, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. वसुंधरा असं काही करू शकत नाही. असं ठाकूर, मी उगीच काय बोलत नाहीये. त्या हल्लेखोरानं तसं स्टेटमेंट दिलंय की वसुंधरा ठाकूरनेच त्याला तुम्हाला मारण्यासाठी पैसे दिले होते. नाही साहेब, खोटं आहे. मी सांगते ना, मी काहीच केलेलं नाहीये. ते कोर्ट ठरवेल. आमच्याकडे तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे. साहेब पण मी काहीच केलं नाहीये. मी काहीच केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. इन्स्पेक्टर, हिला आत्ताच्या आत्ता अटक करा. माझा ताबा सुटायच्या आत टाका. माझ्या मुलाच्या जीवावर उठली, त्याला मारायला धजावलीये. फासावर द्या सरळ. मॅडम प्लीज शांत व्हा. आम्ही त्यांना अटक करणारच आहोत. एक सेकंड, हे सगळं काय चाललंय? हा साहेब साहेब, हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. माझ्या बायकोने काही केलं नाही. तुम्ही तिला असं नाही घेऊन जाऊ शकत. बघा मिस्टर ठाकूर, मी तुम्हाला वॉर्न करतोय, आमच्या कामात अडथळा आणू नका. कॉन्स्टेबल, अरेस्ट सर. नाही नाही साहेब, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. माझा ऐका. मी सांगा ना तुम्ही. मी काहीच केलं नाही. तुम्ही घाबरू नका. सर 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 बाबा एक सेकंड. साहेब सर, माझं एकदा ऐका. जेल मध्ये घेऊन चालले तिला, तिथं डांबून ठेवणार आहेत. मी बोलतोय सर. सर ऐका, खूप मोठी चूक होते. प्लीज प्लीज ऐका माझं. मला अडवू नका, नाही तर तुमच्यावर पण कारवाई करावी लागेल. सर सर आकाश, तू मागे त्यांना जाऊ दे. तू मागे. आकाश, त्याच्याकडे बघा. बरे